बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय। मगाशी आपण बघितलं की ब्रह्मदेवांच्या माध्यमातून स्वयंभू मनु आणि शतरूपा राणी यांची निर्मिती झाली। त्यांना आता प्रजा ठेवायची आहे, म्हणून प्रजेसाठी वराह भगवंतांनी अवतार घेऊन पृथ्वीची स्थापना केलेली आहे। आणि आता स्वयंभू मनु आणि शतरूपा राणी यांचा संसार सुरू झालेला आहे। स्वयंभू मनु आणि शतरूपा राणी यांना 2 पुत्र झालेले आहेत। पहिला प्रियव्रत आणि दुसरा उत्तानपाद, आणि कन्याही झालेल्या आहेत। यात देवहूती, आकृती आणि प्रसूती अशा 3 कन्या झालेल्या आहेत। देवहूती ही आता मोठी झालेली आहे। कोणत्याही कन्येच्या पित्याला तिचा विवाह योग्य वेळी करून देण्याची इच्छा असते, तशी स्वयंभू मनुना सुद्धा आपल्या कन्येचा विवाह व्हावा अशी इच्छा आहे। स्वयंभू मनु आणि शतरूपा राणी विचार करतायत की आपली कन्या कुणाला बरं द्यावी, कुणाशी हिचा विवाह करून द्यावा। आणि ब्रह्मपुत्र असलेले कर्दम ऋषी हे ब्रह्मदेवांचे अतिशय लाडके असलेले ब्रह्मदेव कर्दम ऋषींना म्हणतायत, कर्दम ऋषी आता काहीतरी प्रजा निर्माण करायचा विचार करा। प्रजा निर्माण करायला हवी आहे, त्यासाठी तुम्ही काय करणार? कर्दम ऋषी म्हणाले, ठीक आहे, आज्ञा शिरसावंद्य, प्रजा निर्माण करायचा विचार करतो। मग आता प्रजा निर्माण करायची आहे तर काय कन्या हवी ना। मग कन्या कशी हवी? क्रायटेरिया, शिकलेली, माझ्या इतकी शिकलेली हवी, नोकरी करणारी हवी। आजकालच्या काळात आपण हे सगळे क्रायटेरिया लावतो। चांगल्या कुळातली हवी, जी चांगला वंश वाढवेल आपल्या कुळाचा, अशी कन्या हवी। अशा प्रकारचे आपले जसे विचार असतात तसे कर्दम ऋषी सुद्धा विचार करतात की जर मला प्रजा निर्माण करायची आहे तर माझी प्रजा, माझं अपत्य कसं असलं पाहिजे? मला समाजाचं कल्याण करणारं अपत्य झालं पाहिजे। आणि समाजाचं कल्याण करणारं अपत्य जर मला व्हायला पाहिजे तर मला पत्नी ही सक्षम पाहिजे। आणि म्हणून त्यांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली। सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर आता हे कर्दम ऋषी तपश्चर्येसाठी गेले। किती वर्ष तपश्चर्या करावी कर्दम ऋषींनी? 10,000 वर्ष कर्दम ऋषी तपश्चर्या करत होते की मला चांगली पत्नी प्राप्त होऊ दे, ज्या योगे मी चांगली प्रजा निर्माण करू शकेन। आम्हाला किती घाई असते, खूप घाई असते आम्हाला लग्न करायची आणि मुलं प्राप्त करून घ्यायची। ही मुलं प्राप्त करण्याची क्षमता आमच्याकडे आहे का नाही हा विचार आम्ही कधीच करत नाही। आणि जे आमच्याकडे आहे त्याच्या काहीतरी खालच्या पटीत आपल्या मुलांकडे येतं। त्यामुळे आपण आपल्या मुलांना नावं ठेवतो त्यावेळेला विचार करायला पाहिजे की आम्ही लग्न केली त्यावेळेला काय काय विचार केला होता। प्रजा निर्माण करण्यापूर्वी आम्ही काय तप केलं होतं, आम्ही काय साधना केली होती, आणि ते केलं नसेल तर आमची मुलं कोणत्या दर्जाची असतील। कर्दम ऋषीने 1000 वर्ष तप केलं, भगवंत त्यांना प्रसन्न झाले आणि भगवंतांनी विचारलं, कर्दमा अरे काय करतोयस तू, हे किती तप करतोस, केवढी तुझी साधना, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, काय हवं तुला? कर्दम ऋषी म्हणाले, प्रजा निर्माण करायला सांगितले ब्रह्मदेवानी, त्यासाठी सक्षम पत्नी हवी आणि प्रजाही नंतर चांगली हवी। तथास्तु म्हणाले। कर्दम ऋषींना अतिशय आनंद झाला। भगवंतांचं पदप्रक्षालन त्यांनी केलंय, चरण धुतलेले आहेत, त्याचं तीर्थ मस्तकावर धारण केलेलं आहे। भगवंत अतिशय प्रसन्न झालेले आहेत। भगवंतांनी कर्दमाला मिठी मारलेली आहे आणि भगवंतांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडलेले आहेत। हे अश्रू जिथे पडले तिथे एक सरोवर निर्माण झालं, ते बिंदू सरोवर म्हणून आजही आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्या बिंदू सरोवरावरती इतकं शुद्ध पाणी, जल निर्माण झालेलं आहे की सगळ्या प्रकारचं आपल्याला सामर्थ्य तिथे त्या जलामध्ये प्राप्त होतं। त्यामुळे बिंदू सरोवरावर आज अनेक लोक जातात आणि तिथे पूजा अर्चा करून, साधना करून, काय त्यांना प्राप्त करायचं असेल ते प्राप्त करून घेतात। भगवंतांनी कर्दम ऋषींना आशीर्वाद दिला की अरे स्वयंभू मनु आणि शतरूपा राणी हे
त्यांची कन्या देवहूती तुला अर्पण करण्यासाठी येतील. ती तुझी वाग्दत्त वधू आहे, तुझ्यासाठी नेमलेली आहे मी. आणि तिच्याबरोबर तू विवाह कर आणि तिच्यापासून तुला उत्तम संतती होईल. तुला 9 कन्या होतील आणि 9 कन्यांनंतर मीच अंश रूपाने तुझ्या उदरी जन्माला येईल. भगवंतानी आधीच सांगून टाकलंय. कर्दम ऋषी आता आनंदलेले आहेत. भगवंतांचा कृपा प्रसाद आशीर्वाद मिळालेला आहे. भगवंत स्वस्थानी गेलेले आहेत आणि आता कर्दमांची नित्य साधना सुरू झालेली आहे. आणि अचानक एक दिवस देवहूतीला घेऊन शतरूपा राणी आणि स्वयंभू म्हणून कर्दम ऋषींच्या आश्रमात येतात. कर्दम ऋषींना माहिती होतच, भगवंतांनी सांगितलेलं होतच. ते आता साक्षात भूपती म्हणजे राजा म्हणजे देव तो आलेला आहे आणि त्याची पत्नी म्हणजे महालक्ष्मी. तो कर्दम ऋषी त्यांना आसन देतात, त्यांची पाद्यपूजा करतात आणि हात जोडून विचारतात, हे भूपती, आपण कसं काय येणं केलं? का बरं आपण इथे आला आहात? काय आपला हेतू काय आहे? त्यावेळेला स्वयंभू म्हणून म्हणतात की माझी कन्या देवहूती हिने मनोमन आपल्याला वरलेलं आहे. आमच्या दरबारामध्ये अनेक जण आले होते आणि तुमची स्तुती त्यांनी गायलेली आहे. नारद मुनी साक्षात आले होते, त्यांनी तुमची स्तुती गायली आहे आणि तुमचं चरित्र ऐकून त्यांना माहीत झालेलं आहे की देवहूतीला माहीत झाले की तुम्ही कसे आहात आणि मनोमन तिने तुम्हाला वरलेलं आहे. म्हणजे आत्ताच्या काळात आपण फरक करतो की क्षत्रियाची मुलगी ब्राह्मणाला द्यायची का नाही द्यायची, ब्राह्मणाने ती करायची का नाही करायची, उच्च आहे का नीच आहे. हा भूपती होता म्हणजे राजा होता म्हणजे क्षत्रिय होता. त्यांनी असा विचार केला नाही. त्याच्या मुलीने मनोमन कर्दम ऋषींना निवडलंय म्हणून ते कर्दम ऋषींच्या पर्यंत मुलीला घेऊन आले आणि कर्दम ऋषींनीही ती क्षत्रियाची मुलगी आहे म्हणून नाकारलेली नाही, तर तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारली आहे. पण त्यापूर्वी त्यांनी स्वयंभू मनूला एक अट घातली. आता आपल्याला वाटेल आता वराच्या भूमिकेत गेले का कर्दम ऋषी? हुंडाबिंडा त्यांनी काही मागितला का? पण तसं काही त्यांनी केलेलं नाही. कर्दम ऋषी म्हणाले की हे राजा, तू तुझी कन्या मला अर्पण करायला आलेला आहेस. मीही तुझी कन्या स्वीकारायला तयार आहे, पण मला असं वाटतं की ती मला स्वीकारते का नाही ते तिला विचारलं पाहिजे, कारण माझी एक अट आहे. राजा म्हणतो, काय अट आहे आपली? हे ब्रह्मन, हे ऋषीवर आपली अट काय आहे? अपत्य प्राप्तीनंतर मी ब्रह्मचर्य स्वीकारणार आहे, वानप्रस्थाश्रम स्वीकारणार आहे. हे तुमच्या कन्येला चालेल ना? आधीच सांगितलेलं बरं, नंतर म्हणायला नको की आधी सांगितलं असतं तुम्ही ब्रह्मचर्य पाळणार आहे तर मी तुमच्याशी विवाह केला नसता. असं बऱ्याच ठिकाणी होतं की काही आध्यात्मिक मार्गात असणारे लोक सांगत नाहीत, लग्न करतात, त्यांना वंश पुढे चालवायचा असतो म्हणून कन्येशी विवाह केला जातो आणि एक पुत्र झाल्यानंतर त्या कन्येला सांगितलं जातं की आता आम्ही ब्रह्मचर्य पाळणार आहोत, आता तुझा आमचा काही संबंध नाही. या अलीकडच्या काळात घडलेल्या घटना आहेत, अनुभवलेल्या आहेत. असं होतं, पण हे कर्दमांना त्यावेळेला सुद्धा माहिती होतं. त्यामुळे त्याने आधीच विचारलं, तुमच्या कन्येला तुम्हाला चालणार आहे ना? मी नंतर ब्रह्मचर्य स्वीकारणार आहे, वानप्रस्थ स्वीकारणार आहे. मग स्वयंभू म्हणून पुरुषप्रधान संस्कृती म्हणून स्वतःच निर्णय दिलाय असं त्यांनी केलं नाही. त्यांनी शतरूपा राणीला विचारलं, काय ग बाई राणी, तुझं मत काय आहे? देवहूतीला विचारलं, बाई तुझं मत काय आहे? तुम्हाला दोघींना चालणार आहे का? दोघींनीही होकार दिल्यानंतर कर्दम ऋषींना देवहूती त्यांनी अर्पण केली आहे आणि स्वयंभू मनू आणि शतरूपा राणी आपल्या घरी त्यांचा विवाह लावून देऊन निघून गेलेले आहेत. आता देवहूती कर्दम ऋषींच्या आश्रमात राहते. वास्तविक पाहता हे दोघेच आहेत, कर्दम ऋषी आणि देवहूती. लगेच हनीमून व्हायला काही हरकत नव्हती. मनोमिलन त्यांचं झालेलंच होतं. वास्तविक शरीराचं मिलन व्हायला काय अवघड होतं? वासना इतक्या तीव्र असतात, पण तसं झालं नाही. कर्दम ऋषी स्वतःची साधना करत राहिले. 10,000 वर्ष त्यांनी साधना केली होती. त्यापूर्वी त्यांचं काहीतरी आयुष्य असेल, म्हणजे त्यांचं वय काय असेल आणि ह्या शतरूपा राणीच्या मुलीचं देवहूतीचं वय काय असेल, ही किती तरुण असेल. त्यामुळे कर्दम ऋषी तिची
तिला वेळ देत होते. ह्या सगळ्या, ती राजाची पुत्री आहे, राजकन्या आहे, ती ऐशो आरामात वाढलेली आहे, तिच्या हाताखाली दासदासी असतील. आता ही कुटीत आली आहे, आता हिला पतीची सेवा करायची आहे, स्वयंपाक पाणी धुणं भांडी संसार करायचा आहे. हिला काही येत आहे का नाही ते माहीत नाही, ऋषीमुनींची दिनचर्या काय आहे तिला माहीत नाही. तिला अकस्टम व्हायला तर काही वेळ लागेल, त्या वातावरणात रुळायला तर काही वेळ लागेल. तो वेळ कर्दम ऋषींनी द्यायचं ठरवलं. किती समजूतदार होते. आणि काय तू या घरात लग्न होऊन आलीस, तुला माहित नाही आमच्या चालीरीती, कसं काय तुला जमत नाही, आईसारखी पोळी झालीच पाहिजे, आईसारखी आमटी झालीच पाहिजे. अरे कसं होईल, काही वेळ तर द्या त्या नवीन आलेल्या मुलीला. काय इतका अट्टहास रुळायचा. कर्दम ऋषींनी तसं केलं नाही. देवहूती हळूहळू त्या वातावरणाला रुळायला लागली. ती त्यांची सगळी सेवा करायला लागली, ती त्यांच्यासाठी नदीवरनं पाणी आणायला लागली, त्यांचे कपडे धुवून आणायला लागली, त्यांच्यासाठी फळं फुलं घेऊन येऊ लागली, त्यांना जेवू खाऊ घालू लागली. आणि जणू काही आपली शिष्य असावी असं, कारण ती ज्ञानाने समृद्ध नव्हती, त्यामुळे ते तिला ज्ञान देऊ लागले. आता त्यांच्यात पती पत्नींचं नातं नव्हतं, गुरु शिष्याचं नातं होतं. आणि त्यात त्यांचं बॉन्डिंग इतकं सुंदर झालं की एकमेकांचं मन ते ओळखू लागले, एकमेकांशी चांगलं जमू लागलं. तिच्या सेवेने ते प्रसन्न झाले. आणि एक दिवस कर्दम ऋषींनी विचारलं की हे आर्ये, मी तुझ्या सेवेने प्रसन्न झालोय, तुला काय देऊ, तू वर माग, तुला हवं ते मी देईन. ती सुद्धा इतकी समंजस होती, सालस होती. तिने काय मागावं नवऱ्याकडे. तिने म्हटलं असतं मला वॉशिंग मशीन द्या, एखादा पंप बसवून द्या नदीवरती, मला चूल पेटवायचा त्रास होतो, एखादे दासदासी द्या. तिने तसली भोगाची साधनं मागितली नाहीत. कार्येषु मंत्री, स्त्रीची अनेक रूपं असतात. जेवताना ती आई म्हणून तिने जेवायला घातलं पाहिजे पतीला. पतीचं कार्य असेल तेव्हा मंत्री म्हणून त्याला सल्ला देण्याचं काम करता आलं पाहिजे. शयनेषु सखी झाली पाहिजे, बेडरूम मध्ये ती त्याची सखी असली पाहिजे. सगळ्या प्रकारची सेवा, सगळी रूपं तिला साकारता आली पाहिजेत. त्यामुळे ती कार्येषु मंत्री झाली आणि ती आपल्या पतीला आठवण करून देते. ब्रह्मदेवानी तुम्हाला प्रजा निर्माण करायला सांगितली होती, म्हणून तुम्ही 10,000 वर्ष तप केलं आणि तुम्हाला भगवंत प्रसन्न झाले आणि त्यानंतर आपला विवाह झाला. म्हणजे ब्रह्मदेवांचा आदेश काय आहे, प्रजा निर्माण करा. त्याचा तुम्ही काय विचार केला, तुमचा उद्देश काय आहे आपला विवाह होण्यामागचा. आणि मलाही आता मातृसुखाची ओढ लागली आहे. किती सालसपणे सुंदर शब्दात तिने आपली भावना कर्दम ऋषींपाशी व्यक्त केली. नाहीतर दितीने कश्यप ऋषींना ओढून शयन कक्षात नेली. केवढी दोन वेगवेगळी कॅरेक्टर्स आहेत आणि दोन वेगवेगळ्या व्यक्ती दोन वेगवेगळ्या पद्धतीने वागलेल्या आहेत. अतिशय सुंदर मागणी तिने केल्यानंतर कर्दम ऋषी तिच्यावर प्रसन्न झालेले आहेत. कर्दम ऋषी प्रसन्न झाल्यानंतर ते तिला म्हणाले, तू म्हणतेस ते बरोबर आहे, मी तुझी मागणी पूर्ण करीन. पण ती मागणी पूर्ण करण्यासाठी तरी आता ती राजकन्या म्हणून या घरात आली आहे. जरी ती ऋषी पत्नी असली तरी तिच्या तोला मोलानी मला तिला संग दिला पाहिजे. मी असा 10,000 वर्षापूर्वीचा म्हातारा, दाढी पांढरे केस अशा रूपात मी तिला द्यायचंय का. बरं, ती इथे आल्यानंतर तिचंही काय झालंय, नदीवरून पाणी आणायचंय, स्वयंपाक करायचाय, ह्या सगळ्यात तिचं ओरिजिनल मूळ सौंदर्य होतं ते काळवंडलंय. ह्याचीही काहीतरी विचार केला पाहिजे. कर्दम ऋषी अतिशय विचारी पुरुष होता. त्यांनी हा सगळा विचार केला आणि त्यांनी तिला विचारलं की बाई ग, तुला जर उपभोग घ्यायचा आहे तर तुला उपभोग्य होईन अशी माझी स्थिती असली पाहिजे आणि तू सुद्धा तेवढी सक्षम झाली पाहिजेस. त्यामुळे तू असं कर, आता तू बिंदू सरोवरात स्नान करायला जा. थोडा आपल्याला एक 5-10 मिनिटं लागतील बरं का कथा संपवायला, चालेल ना. तर तू बिंदू सरोवरात स्नानाला जा. आणि ती बिंदू सरोवरात स्नानाला जाते. ती बिंदू सरोवरात स्नानाला गेल्याबरोबर ती एकदम खोल खोल पाण्यात जाते आणि त्या खोल खोल पाण्यामध्ये अनेक दालनं आहेत आणि अनेक ब्युटिशियन्स, आजकालच्या शब्दात सांगायचं झालं तर, तिच्यासाठी उभ्या आहेत. त्या तिचं स्वागत करतात, तिला दालनात नेतात.
तिला सुंदर पद्धतीने आता निरनिराळ्या औषधी द्रव्यांनी तेलानी मसाज करतात. म्हणजे आजकाल काय पार्लरमध्ये जाऊन ते सगळं काय काय करून घेतात ना, ते सगळं करण्यासाठी ती गेली आहे असं समजा. आणि म्हणून तिला तर सगळा पहिल्यांदा छान मसाज करून स्टीम देऊन मग तिला स्नान वेगवेगळ्या द्रव्यांनी घालतात. आणि मग ते सगळं झाल्यावरती म्हणजे तिची डेड स्किन वगैरे सगळी तर त्यांनी काढून टाकली. तिचा थोडासा ओरिजिनल रंग आता दिसायला लागला आणि मग तिला सुंदर वस्त्र परिधान करायला देतात. ती वस्त्र ती परिधान करते आणि मग तिला पुष्पमाळा घालतात. तिची सुंदर केशरचना करतात, त्याच्यावर पुष्पमाळा घालतात. म्हणजे तिला नटवतात, सजवतात. जशी एखादी नववधू आपण आजकाल सजवतो की नाही, ब्युटी पार्लरमध्ये जाऊन ब्युटिशियन येऊन तिला, त्या वधू आहे आता, ती वधू म्हणून ती बाहेर येणार आहे. त्यामुळे उत्तम वधू सौंदर्यपूर्ण अशी देवहूती त्या बिंदू सरोवरातनं बाहेर येते. तोपर्यंत इकडे कर्दम ऋषी सुद्धा बिंदू सरोवराच्या दुसऱ्या भागात गेलेले असतात आणि त्यांच्यासाठी सुद्धा तिथे आतमध्ये निरनिराळी पुरुषांसाठी असणारी दालनं असतात आणि तिथे त्यांना पुरुष सेवक भेटतात. तेही त्यांना पूर्णपणे त्यांचा मेक ओव्हर करून देतात. आणि एखादा राजबिंडात तरुण असावा, ज्ञानाचं तेज तर त्यांच्याकडे होतच, पण त्यांचं मूळ सौंदर्यही आता खुलून बाहेर आलं होतं आणि ते तरुण होऊन बाहेर आले होते. ही सुंदर नववधू वेशात सजली होती. दोघ जण आता भेटतात, एकमेकांना ओळखू सुद्धा येणार नाही अशा याच्यामध्ये ते आलेले असतात. जसं नवरा बायको एरवी भेटताना वेगळे असतात आणि लग्नाच्या दिवशी त्यांचं रूप खुललेलं असतं, तसं अगदी नारायण आणि लक्ष्मीचा जोडा असावा असं ते देतात. तोपर्यंत ही बाहेर येईपर्यंत कर्दम ऋषींनी आपल्या सिद्धीच्या जोरावरती एक ऐश्वर्य संपन्न असं एक विमान बनवलेलं आहे. महाल, उडता महाल आहे बरं का, साधा सुद्धा नाही. आपल्याकडचा काय हो हनीमून, लग्न झाल्यावर कुठेतरी ते जाणार, काश्मीरला, उटीला, स्वित्झर्लंडला, ऑस्ट्रेलियाला, इकडे तिकडे, त्यात काही मजा नाही. त्यांचा हनीमून मधुचंद्र भागवतांनी इतका सुंदर वर्णन केलंय की त्याच्यासाठी तरी तुम्ही भागवत वाचा, काही नाही तर. की किती छान वर्णन केलंय व्यासांनी. व्यासांची प्रतिभा केवढी संपन्न प्रतिभा आहे. इतकं त्याच्यातनं साहित्याचं आपल्याला हे होतं की मोहरून जातो आपण. आणि मग तो जो ऐश्वर्य संपन्न असा उडता विमानाचा महाल केलेला आहे त्यांनी, त्याच्यात तिचा गृहप्रवेश ते करवतात. त्या विमानामध्ये निरनिराळे मजले आहेत, निरनिराळे कक्ष आहेत, काही स्वयंपाकघर आहेत म्हणजे अन्नपूर्णा घर आहेत. तिथे निरनिराळे लोक अन्नपदार्थ करायला आहेत. आता देवहूती जे मागेल ते तिला तयार मिळणार आहे, तिला स्वतःला काही करायचं नाहीये. निरनिराळी उद्यान आहेत, त्या उद्यानामध्ये मोर आहेत, कोकिळ आहेत, निरनिराळे पक्षी आहेत, त्यांचं पूजन चालू आहे, झोपाळे लावलेले आहेत. आणि ते तिला त्या उद्यानातनं फिरवतायत, झोपाळ्यावर बसवतायत, तिला झुलवतायत, निरनिराळ्या गोष्टी ते तिच्यासाठी करतायत. शयन कक्ष आहेत, दास दासी आहेत. मग ते असेच एकदा झोपाळ्यावर बसतात, गप्पा मारत असतात, वार्तालाप करत असतात. केवढा वेळ आहे बघा त्यांच्याकडे, आपल्याकडे वेळच नसतो. 4 दिवस हनीमूनसाठी रजा मिळते, तेवढ्यात ते उरकायचं असतं, उपभोगायचं नसतं. हे मात्र उपभोग घेणार आहे अतिशय सुंदर पद्धतीने. मग ते विचारतात देवहूतीला की अगं बाई, काय काय कुठे कुठे गेलेली आहेस तू? ऑस्ट्रेलिया पाहिलायस, अमेरिका बघितलायस, गोव्याला गेली आहेस का, म्हैसूर बंगळुरू तरी बघितलायस का, काश्मीरला गेली होतीस का, कुठे कुठे तुझ्या वडिलांनी तुला नेलं? ती आश्चर्यचकित होते. नाही हो, मला यातलं काहीच माहिती नाहीये. आमची बर्हिष्मती नगरी आणि त्यानंतर हा सरस्वती नदीचा किनारा, ह्याच्या पलीकडे मला काही माहिती नाही. असं काय म्हणाले, तुला माहित नाही काय? त्रिलोक तुला माहित नाही, हे पर्वत माहित नाही, ही उद्यानं माहित नाही, काय केलं काय आयुष्यात तू? फुकट गेलं तुझं आयुष्य. बरं ठीक आहे म्हणाले, काही हरकत नाही. विमानाला ते ऑर्डर देतात, विमानाचे पायलट तयारच असतात आणि ते विमान घेऊन आता उडतात आणि त्रिलोक तिला हिंडवतात, सगळे पर्वत तिला दाखवतात, सगळ्या नद्या दाखवतात, सगळी उद्यानं दाखवतात, सगळ्याची माहिती देतात. म्हणजे हिस्ट्री, जॉग्राफी सगळ्या सकट सगळं सांगतात.
केवढा नवरा दिलदार आहे बघा. सांगा तुमच्या नवऱ्याला की देवहूतीला असा हनीमून घडवला. तुम्ही काय केलं? त्यानंतर ते सगळं केल्यानंतर आता तो पुन्हा सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती ते विमान येऊन लँड होतं. आणि मग एवढं झाल्यानंतर त्या दोघांची पूर्ण तयारी आहे समागमाची. हे जेव्हा कर्दम ऋषींच्या लक्षात येतं त्यावेळेला त्यांनी स्वतःला 9 रूपात विस्तारलेलं आहे. पुढे रूपात विस्तारणं हे कृष्ण लीलांमध्ये आपल्याला अनेक वेळेला ऐकायला मिळेल. पण कर्दम ऋषींसारख्या ऋषींच्याकडे सुद्धा ती कला होती आणि त्यांनी देवहूतीच्या ठिकाणी आपलं वीर्य स्थापन केलेलं आहे. त्या योगे त्यांना 9 कन्या झालेल्या आहेत. त्यानंतर कपिल मुनी साक्षात भगवंत तिथे अवतरले आणि त्यांनी आपलं तेज कर्दम ऋषींच्या वीर्यामध्ये घातलं आणि त्यापासून देवहूतीला कपिल मुनी नावाचा पुत्र प्राप्त झाला. पण हा आता वधूपिता आहे. त्यामुळे ह्या 9 कन्यांचा विवाह करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. ती त्यांनी कशी केली, पार पाडली, त्यांना कोणत्या मुली झाल्या ते आपण बघूया. कला हिचा विवाह मरीची ऋषींशी करून दिलाय. अनसूयेचा विवाह अत्रि ऋषींशी करून दिलाय. श्रद्धाचा विवाह अंगिरा ऋषींशी करून दिलेला आहे. हविर्भूचा विवाह पुलस्त्यांशी करून दिलेला आहे. गतीचा विवाह पुलहांशी करून दिलेला आहे. हे सगळे ब्रह्मदेवांचेच पुत्र आहेत. आपण मगाशी त्यांची नावं बघितलेली आहेत. हविर्भूचा विवाह पुलस्त्यांशी करून दिलेला आहे. गतीचा विवाह पुलहांशी करून दिलेला आहे. क्रियेचा विवाह क्रतूंशी करून दिलेला आहे. ख्यातीचा विवाह भृगु ऋषींशी करून दिलेला आहे. ही सौभाग्य सुंदरी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे ख्याती. अरुंधतीचा विवाह वसिष्ठांशी करून दिलेला आहे. शांतीचा विवाह अथर्वांशी करून दिलेला आहे. 9 कन्यांचा विवाह झाल्यानंतर आता त्यांनी ठरवलं की आता आपण वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा. म्हणजे पित्याचं कर्तव्य. संसार मांडला की स्वधर्म हा पाळलाच पाहिजे. संसाराची कर्तव्य ही सगळी पूर्ण करायची आहेत आणि मग वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा आहे. संसार अर्धवट सोडून नाही. मग ते आपला पुत्र म्हणजे साक्षात भगवंत आहेत याची त्यांना कल्पना होती. म्हणून ते कपिल मुनींना घेऊन वनात गेलेले. कपिल मुनींना तिथे नमस्कार केलेला आहे. त्यांची स्तुती गायलेली आहे. त्यांना प्रदक्षिणा घातलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की देवहूती माझ्यात खूप गुंतलेली आहे बरं. त्यामुळे देवहूतीचा सांभाळ तू करायचा आहेस. तुझ्या आईचा सांभाळ तू करायचा आहेस आणि तो तू कर आणि मला वानप्रस्थाश्रम स्वीकारण्यासाठी आज्ञा दे. आता तो गुरु आहे आणि ते शिष्य आहे. त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. पिता पुत्र राहिले नाही. जसं आपण गोकर्णाच्या वेळेला बघितलं होतं. गोकर्ण आणि आत्मदेवांना गोकर्णाने आज्ञा दिली की तुम्ही वानप्रस्थाश्रम स्वीकारा. तिथे जाऊन भागवत स्कंदाचा अभ्यास करा, 10व्या स्कंदाचा. तसंच इथे कपिल मुनींची परवानगी घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन कर्दम मुनींनी वानप्रस्थाश्रम स्वीकारलेला आहे. आणि त्यानंतर कपिल मुनी आपल्या घरी येतात आणि देवहूतीला सगळी हकीकत सांगतात. उद्या आपण कपिल गीता म्हणजे देवहूतीला कपिल मुनींनी केलेला उपदेश पाहणार आहोत. आज मी तुमचा खूप वेळ घेतला. आता इथेच विरमूया, आरती करूया, भगवंतांची लीला थोडीशी गाऊया आणि प्रसाद घेऊन आपापल्या घरी जाऊया. बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय.